मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठून काढलं असं वक्तव्य शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंनी केलेलं आहे। भिडेंच्या या वक्तव्यानं आता नव्या वादाला तोंड फुटलंय। मनोज जरांगे पाटलांनीही भिडेंच्या वक्तव्याला आक्षेप घेत फडणवीसांवर टीका केली। फडणवीसांनी हे नवं अस्त्र बाहेर काढलंय असं जरांगे म्हणाले आहेत। आणि विशेष म्हणजे अंतरवाली सराटीतल्या लाठीचार्ज प्रकरणानंतर भिडेंनी मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली होती। या भेटीत मराठा आरक्षण मिळालंच पाहिजे अशी भूमिका भिडेंनी मांडलेली होती आणि त्यामुळे आपल्या जुन्या भूमिकेवरून भिडेंनी पलटी मारली की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय। तर मराठा आरक्षणाबद्दल संभाजी भिडे यांनी या आधी काय वक्तव्य केलेलं होतं आणि आता त्यांनी काय भूमिका घेतलेली आहे पाहूयात। कोण आहे आम्ही कुठपर्यंत जसं पाहिजे तसं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे ह्या निश्चयाने आम्ही उभे आहोत। तुमच्याबरोबर तुम्ही करताय ते अगदी 101% योग्य करताय। आणि मराठ्यांनी आरक्षण मागावं का? अरे मराठ्यांनी उभा देश चालवायचा आहे, आरक्षण कुठलं काढलंय? मराठा जात संबंध देशाचा संसार चालवणारी जात हे मराठ्यांच्या लक्षात येईल ज्या दिवशी, त्या दिवशी या मातृभूमीचं भाग्य उजळून जाईल। हे शब्द देवेंद्र फडणवीसचे, याला त्याला दोष देऊन उपयोग न राहिला। आता उपयोग नाही दोष देऊन। हे देवेंद्र फडणवीसचे आणि वाघ आरक्षणाची शिकार करील ना। जंगल आमचं आहे ना, वाघ शिकार करणार आरक्षणाची कशाला लागतंय ना? हे ज्या ज्या संघटनेत मराठ्याचे पोर आहेत, ज्या पक्षात मराठ्याचे पोर आहेत त्यांना माहिती आरक्षण कशाला लागतं। कारण त्यो ज्या संघटनेत मराठ्याचे पोर आहेत, ज्या पक्षात मराठ्यांचे पोर आहेत, यांचा झेंडा उचलून स्वतःच्या लेकराचं, स्वतःच्या बहिणीचं, भावाचं कल्याण नाही ते करू शकत। नुसतं त्यांचा झेंडा उचलून त्या पक्षाचा किंवा त्याचा उचलून त्याला आरक्षण लागणार आहे। त्याचे पोरं मोठे करायला, त्याचे बहीण भाऊ मोठे करायला, त्याच्या नात्यातले पोरं मोठे करायला, जातीतले मोठे पोरं करायला लागणार आहे। हे असल्या शाळामुळं देवेंद्र फडणवीस पासून मराठा लांब चालला, भाजप मधला सगळा मराठा लांब चाललाय। आता यांच्यापासूनही जाईल, कारण जिथं मराठ्यांचं हित बोललं जात नाही तिथं काहीच बोलून उपयोग नाही। आम्ही पण हिंदूचे, छत्रपतींच्या विचाराचे आम्ही पण हिंदू आहे। आम्ही आमचं आरक्षण मिळू हे देवेंद्र फडणवीस आले म्हणून मी आता बाकीच्यांना नाव ठेवायचं, बोलायचं बंद केलं। हे देवेंद्र फडणवीस एक अस्त्र काढतो। आता हे नवीन काढलंय वाटतं, हे नवीन अस्त्र। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।